आता हे ओबीसी म्हणजे काय? ओबीसी म्हणजे जात नाही, ओबीसी म्हणजे क्लास, अदर बॅकवर्ड क्लास. त्याच्यामध्ये काही हजार जाती ज्या आहेत हे आपल्या देशात आहे. ओबीसी वर्गाला पहिली ओळख मिळवून दिली ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी. परंतु त्यावेळेला ते ज्यावेळेला जायचे समाजामध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये, ज्युडिशियरी, न्यायिक, तेव्हा ते विचार करायचे त्या सगळा बहुजन समाज हा अशिक्षित करून. आता ज्यावेळेला मी बहुजन म्हणतो त्यावेळेला मराठा सुद्धा आले, तर ते जायचे आणि त्यांनी पाहिलं तर अरे काय आहे, यांचे शेतकरी आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना काय समजत नाही, लढाई झाली, मारामारी झाली, काहीतरी भानगडी झाली, त्याच्यावर कारवाई करणार कोण, त्याच्यावर वकिली करणार कोण, त्याच्यावर न्याय देणार कोण? ते म्हणाले सगळे एकच समाजाचे लोक आहेत, लिहून घेणार पण तोच आहे, वकिली करणार, न्याय देणारा तोच आहे. काय न्याय दिलाय, काय लिहून दिलंय, काय बोलले काहीच समजत नाही बहुजन समाजाला. आणि मग त्या वेळेला त्यांनी म्हटलं की त्यावेळेला नोकऱ्या कशा काय मिळणार आहे? त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं, नोकरी मिळाली पाहिजे, नोकरी मिळाली तर ती सर्व समावेशक असली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी सांगितलं, त्यावे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात, तेच हे रिझर्वेशन.